तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाइब्स या चॅनलवरती। तर राज्यातील सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थिती यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी एकूण 7 जिल्ह्यांसाठी नुकसान भरपाई निधी हा वितरित करण्याबाबत शासन निर्णय शासनाने निर्गमित केलेला आहे आणि आपण त्यामधून पाहणार आहोत ते 7 जिल्हे नेमके कोणते आहेत। तर चला मग आता आपण पाहूया या विषयीची माहिती समजण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जीआर आणि या जीआरचा विषय तुम्ही इथे पाहू शकता। राज्यात विविध जिल्ह्यात माहे सप्टेंबर 2025 मध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत ही देण्याबाबत आणि हा शासन निर्णय तुम्ही पाहू शकता दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी शासनाने निर्गमित केलेला आहे। त्यानंतर येथे प्रस्तावना असणार। या प्रस्तावनेमध्ये माहिती दिलेली आहे की शेतकऱ्यांच्या जे शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे ते कोणकोणत्या आपत्तीमुळे झालेलं आहे आणि त्यावर त्यांना नुकसान भरपाई ही देण्यात येणार आहे। त्यामध्ये अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना अनुदान मदत ही देण्यात येणार आहे। आता आपण यावर निघालेला जो शासन निर्णय आहे त्याविषयीची माहिती येथून जाणून घेऊया। त्यामध्ये तुम्ही पाहू शकता हा आहे शासन निर्णय। माहे सप्टेंबर 2025 मध्ये राज्यात पुणे विभागातील सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील बीड जिल्हा, धाराशिव, लातूर आणि परभणी व नांदेड हे जे सर्व जिल्हे आहेत या जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचं जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार रुपये 1300 तुम्ही इथे पाहू शकता रुपये 1356 कोटी 30,22,000 इतका जो निधी आहे तो वितरित करण्यास या शासन निर्णयान्वये आता मंजुरी मान्यता ही देण्यात येत आहे। तर एवढा मोठा जो 1300 कोटीचा निधी आहे तो निधी यावरील 7 जिल्ह्यांसाठी इथे तुम्ही जिल्हे देखील पाहू शकता या 7 जिल्ह्यांसाठी वितरित हा करण्यात येणार आहे आणि या वितरणास या शासन निर्णयान्वये मान्यता ही आता देण्यात आलेली आहे। तर हा जो निधी आहे तो डीबीटी पोर्टलद्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हा निधी वर्ग करण्यात येणार आहे, जमा करण्यात येणार आहे। तर ही आहे या शासन निर्णयामधील माहिती। तर आता हा जो निधी आहे तो एकदम व्यवस्थितपणे विवरणपत्रात याची माहिती दिलेली आहे की हा निधी एकूण कोणत्या कालावधीमधील असणार आहे, एकूण यामध्ये शेतकरी किती आहेत, बाधित हेक्टर क्षेत्र किती आहे याविषयीची माहिती या विवरणपत्रात आहे ती आपण इथून सविस्तर पाहूया। त्यामध्ये दिनांक 16 ऑक्टोबर 2025 सोबतचे विवरणपत्र की ज्यामध्ये येथे जिल्हे असणार आहेत आणि येथे विभाग असणार आहेत। त्यामध्ये सुरुवातीला आहे सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा या जिल्ह्यातील जी नुकसान झालेली आहे ती असणार आहे सप्टेंबर 2025 मधील आणि यामधील बाधित शेतकरी असणार आहेत 11,113 शेतकरी आणि एकूण बाधित हेक्टर क्षेत्र ते देखील असणार आहे 4,219.28 हे जे क्षेत्र आहे ते बाधित झालेलं क्षेत्र आहे आणि त्यासाठी वितरित करण्यात येत असलेला निधी हा देखील येथे देण्यात आलेला आहे। तो असणार आहे 6,29,003 अशा प्रकारचा जो निधी आहे तो या क्षेत्रासाठी या जिल्ह्यासाठी वितरित करण्यात येणार आहे। त्यानंतर येथे तुम्ही पाहू शकता कोल्हापूर असणारा त्या कोल्हापूरसाठी सप्टेंबर 2025 मधील नुकसान भरपाई शेतकरी असणार आहेत 5,860 बाधित क्षेत्र देखील तुम्ही इथे पाहू शकता आणि वितरित करण्यात येत असलेला निधी देखील इथे पाहू शकता। आपण यामधील जे महत्त्वाचे मुद्दे आहेत जसं की जिल्हे, कालावधी आणि बाधित शेतकरी संख्या याविषयीची माहिती पाहणार आहोत। बाकीची येथे पुढे दिलेली आहे ती देखील तुम्ही पाहू शकता। त्यामध्ये त्यानंतर आहे छत्रपती संभाजीनगर विभागातील बीड जिल्हा। या बीड जिल्ह्यासाठी सप्टेंबर कालावधी आणि बाधित शेतकरी संख्या 8,06,513 बाधित शेतकरी असणार आहेत। बाधित क्षेत्र तुम्ही पाहू शकता आणि त्या क्षेत्रासाठी देण्यात येणारी नुकसान भरपाई संख्या निधी ही देखील येथे तुम्ही पाहू शकता। त्यानंतर धाराशिव जिल्हा आहे। धाराशिव जिल्ह्यासाठी सप्टेंबर महिन्यातील नुकसान कालावधी आणि शेतकरी संख्या आहे 4,04,653 शेतकरी आणि त्यासाठी बाधित क्षेत्र आणि त्यापुढील वितरित करण्यात येत असलेला निधी। त्यानंतर लातूर जिल्हा, लातूरसाठी सप्टेंबर 2025 हा कालावधी आणि त्या कालावधीमधील शेतकरी संख्या बाधित क्षेत्र वितरित करण्यात असलेला निधी हा देखील इथे देण्यात आलेला आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता परभणी आणि नांदेड हे 2 जिल्हे आहेत यासाठी देखील सेम कालावधी आणि बाधित शेतकरी संख्या तुम्ही इथे पाहू शकता बाधित शेतकरी संख्या 43,09,297 बाधित शेतकरी संख्या व
बाधित क्षेत्र मोठ्या प्रमाणात आणि वितरित करण्यात येत असलेला निधी देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यानंतर असणार नांदेड जिल्हा. नांदेडसाठी सप्टेंबरचा कालावधी व शेतकरी संख्या देखील तुम्ही इथे पाहू शकता. ती असणार आहे 83,267 आणि बाधित क्षेत्र देखील पाहू शकता व वितरित करण्यात येत असलेला निधी देखील तुम्ही पाहू शकता. तर या दोन विभागांसाठी सप्टेंबर महिन्यासाठी एकूण वितरित करण्यात येत असलेला निधी त्याची संख्या आहे 13,56,56,00,000. त्यानंतर 56,30,222 अशा प्रकारचा जो निधी आहे तो या संपूर्ण विभागासाठी या संपूर्ण जिल्ह्यांसाठी वितरित करण्यात येणार आहे. अशा प्रकारची माहिती येथे देण्यात आलेली आहे. तर एकूण हा निधी आता या शेतकऱ्यांसाठी सप्टेंबर कालावधीत झालेल्या अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे जे नुकसान आहे त्या नुकसानीपोटी बाधितांना नुकसान भरपाई देण्याकरिता हा निधी वितरित करण्यात येत आहे. तर ही होती या शासन निर्णयामधील संपूर्ण माहिती जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.